श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 9th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. त्यातर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे, कारण आज आपण 9th स्टँडर्डच्या बुकमधील एक इम्पॉर्टंट चॅप्टर करणार आहोत. आज आपण पंचदशः पाठः मनोराजस्य फलम हा संपूर्ण चॅप्टर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो हा व्हिडिओ तुम्ही फुल बघा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत देखील शेअर करा. सो मित्रांनो, या चॅप्टरमध्ये बेसिकली काय आहे तर मी तुम्हाला आधी आयडिया देते. मित्रांनो, तुम्ही शेख चिल्लीचं नाव ऐकलंच असेल. शेख चिल्ली म्हणजे काय, तर तो असा व्यक्ती होता की खूप स्वप्न पाहायचा, खूप डे ड्रीमिंग करायचा. आपण डे ड्रीमिंग म्हणतो, म्हणजे काय, अस्तित्वात काहीच नसायचं पण तरी तो खूप स्वप्न पाहायचा. मी हे करेल, मी ते करेल, माझ्याकडे पैसे आले की मी असं करेल, मी तसं करेल, मग मी हे करून दाखवेल, मी ते करून दाखवेल. सो शेख चिल्ली म्हणजे काय, तर तो खूप स्वप्न पाहायचा. रियालिटीमध्ये तसं काहीच नसायचं. सो आपला जो चॅप्टर आहे, काय नाव आहे, मनोराजस्य फलम. या चॅप्टरमध्ये देखील आपला जो हिरो आहे, म्हणजेच कोणतं स्वभाव कृपण हा जो हिरो आहे तो देखील शेख चिल्लीसारखाच आहे. म्हणजे काय, तर खूप स्वप्न पाहत होतो. ओके, खूप म्हणजे या लेसनमध्ये सगळे त्याचे स्वप्नच दिलेले आहे. सो तो स्वप्न काय काय पाहतो ते सगळं आपण आज पाहणार आहोत. तुम्हाला ग्रीन कलरमध्ये काहीतरी इंट्रोडक्शन दिलेली आहे, ते वाचून घेऊया आधी. पुरा अमरशक्ती ही नाम राजा असे. पुराचा अर्थ फार पूर्वी अमरशक्ती नावाचा राजा होता. तस्य पुत्र, त्याचे जे पुत्र होते, पुत्र म्हणजे बहुवचन. विवेकरहिता, विवेक म्हणजे बुद्धी, रहिता म्हणजे नसलेले, म्हणजे त्यांना बुद्धी नव्हती. म्हणजे काय, तर त्यांना काय वाईट काय चांगलं याच्याबद्दल त्यांना समज नव्हती. शास्त्र विमुखाश्च, शास्त्र म्हणजे सायन्स, अभ्यास, त्याला ते कसे होते, विमुख होते. विमुख म्हणजे लांब होते. समजते का तुम्हाला? म्हणजे शास्त्र वगैरे त्याच्यात अभ्यास करण्यामध्ये त्यांची काही रुची नव्हती. मनोरंजक कथा माध्यमेन, मनोरंजक म्हणजे एंटरटेनिंग कथावाच्या माध्यमाने विष्णू शर्मा नाम पंडित, विष्णू शर्मा नावाचे एक व्याख्यात पंडित होते. त्यांनी अमरशक्तीचे मुलांना, तान म्हणजे काय, त्यांच्या मुलांना तान म्हणून इथे दिलेला आहे. अमरशक्तीच्या पुत्रांना तान म्हणजे काय, सर्वनाम इथे वापरलेला आहे. तान नीतिशास्त्र पारंगता न करून, म्हणजेच काय, विष्णू शर्मा जे पंडित होते त्यांनी मनोरंजक म्हणजे एंटरटेनिंग कथाच्या माध्यमाने अमरशक्तीचे जे पुत्र होते त्यांना नीतिशास्त्रामध्ये पारंगत केलं. पारंगत म्हणजे एक्सपर्ट केलं. आता नीतिशास्त्र म्हणजे काय मित्रांनो, नीतिशास्त्र म्हणजे एक सायन्स असतं की जे आपल्याला शिकवतं की कसं वागायचं, हाऊ टू बिहेव. खूप साऱ्या स्कूलमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन नावाचा एक सब्जेक्ट असतो. त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला शिकवलं जातं की कसं वागायचं, कसं नाही. सो जे विष्णू शर्मा होते पंडित, त्यांनी त्यांच्या मुलांना, अमरशक्तीचे जे मुलं होते त्यांना नीतिशास्त्र म्हणजे काय, तर त्यांना शिकवलं कसं वागायचं, कसं नाही. समजते का? तदर्थम रचिताना, त्यामुळेच विष्णू शर्मा पंडित जे होते त्यांनी रचले. काय रचले, तर कथानाम संग्रह, कथांचा संग्रह त्यांनी रचला. आणि त्याच कथांचा संग्रहाला आपण पंचतंत्रम असं म्हणतो. पंचतंत्र आपण लहानपणी खूप त्याच्या गोष्टी ऐकल्यात. ओके, पंचतंत्र या नावाने विख्यात आहे हे. परत सांगते, त्यामुळेच विष्णू शर्मा पंडित जे होते त्यांनी रचिताना म्हणजे रचले. काय रचले, तर कथांचा संग्रह म्हणजे कलेक्शन. आणि त्या कथाच्या संग्रहाला पंचतंत्र या नावाने खूप ओळखले जाते. त्या 5 तंत्र दिलेले आहे. मित्रभेद, मित्रसंपत्ती, काकोलुकीयम, लब्धप्राणाक्ष, अपरीक्षित कारक इति तानी पंचतंत्र. हे 5 तंत्र आहे पंचतंत्रामध्ये. ओके, तंत्र म्हणजे काय, तर आपण म्हणू शकतो की शास्त्र आहे ते. आता ही जी आपली स्टोरी आहे ही अपरीक्षित कारकात, अपरीक्षित हे जे होते तंत्र, 5 जे तंत्र आहे त्याच्यातून ही कथा स्वीकृता म्हणजे घेतलेली आहे. आता तुम्हाला एक आपण म्हणू शकतो की एक काव्य दिलेले आहे, ते वाचूया. अद्वितीय इदम नित्यम नीतिशास्त्रम शृणोती च, न पराभव माप्नोती शक्रादपि कदाचन. बघा, अद्वितीय म्हणजे काय, तर शिकणे, अभ्यास करणे. य इदम नित्यम, नित्यम म्हणजे नेहमी. नीतिशास्त्र म्हणजे मी तुम्हाला जे शास्त्राबद्दल सांगितलं की कसं वागायचं, कसं नाही, ते नीतिशास्त्र. आता मी तुम्हाला आधी अर्थ सांगते. या काव्यपंक्तीमध्ये सांगितलं आहे, जो व्यक्ती नित्य म्हणजे नेहमी नीतिशास्त्र अधीते म्हणजे नीतिशास्त्राचा अभ्यास करतो, शृणोती च आणि नीतिशास्त्र ऐकतो. शृणोती म्हणजे ऐकतो, च म्हणजे
आणि जो व्यक्ती नित्य म्हणजे नेहमी नीतिशास्त्र अभ्यास करतो व ऐकतो तो न पराभव म्हणजे काय तर हरणे, न म्हणजे न हरणे म्हणजे जिंकणे, तर तो कधीच पराभव होत नाही. कोणापासून पराभव होत नाही तर शक्र म्हणजे काय तर इंद्रदेवासमोर देखील तो पराभव होणार नाही. म्हणजेच काय कन्क्ल्युजन सांगते की जो व्यक्ती नीतिशास्त्र अभ्यास करतो किंवा त्याच्या गोष्टी नेहमी ऐकतो तो व्यक्ती कधीच त्याला कधीच आपण म्हणू शकतो की तो कधीच हरत नाही. शक्र म्हणजे काय तर इंद्रदेव जरी आले तरी तो कधीच हरणार नाही. म्हणजे आपल्याला नीतिशास्त्राचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे. आता आपली जी स्टोरी आहे ती स्टार्ट करूया. आता बघा, कश्चित नगरे म्हणजे कोणत्या तरी नगरात कश्चित स्वभावकृपणो कोणत्या तरी स्वभावकृपण नावाचा कोह म्हणजे कोणता तरी भिक्षुकह म्हणजे काय तर भिक्षा मागणारा प्रतिवसती स्म राहत होता. आता स्वभावकृपण हा आपल्या चॅप्टरचा हिरो आहे. त्याच्या नावातूनच आपल्याला त्याचा एक स्वभाव समजतो. कृपण म्हणजे आपल्या संस्कृतमध्ये कदर्यम म्हणतो, म्हणजेच काय तर कंजूस, त्याचा स्वभाव कंजूस आहे असं त्याच्या नावातूनच समजतंय का. तेन भिक्षया प्राप्तेन त्याला एकदा भिक्षामध्ये काय प्राप्त झाले तर सक्तूचे पीठ त्याला प्राप्त झाले. सक्तूचं पीठ एक प्रकारचं पीठ असतं. सो त्याला सक्तूचं पीठ प्राप्त झालं भिक्षेतून आणि ते सक्तूचं पीठ पूर्ण त्याच्या कलश भर होतं. ते पीठ समजते का, संपूर्ण कलश त्या सक्तूच्या पीठाने ते भरलेलं होतं. तीन भिक्षया त्याला भिक्षेमध्ये प्राप्तेनं म्हणजे प्राप्त झालेलं सक्तूचं पीठ कलश संपूरित संपूर्ण म्हणजे पूर्णपणे भरलेलं होतं. कलश म्हणजे मटका आपण म्हणतो मडक्यात. ओके. तमच घटम त्याने काय केलं तर ते जे घट होतं म्हणजे तो जो मटका होता तो काय केला नागदंते. मित्रांनो, नागदंते पूर्वीच्या काळी आपण म्हणू शकतो त्याला खुंटी म्हणतो आपण, म्हणजेच काय तर पूर्वीच्या काळी आपण हँगर म्हणतो, तर तसंच पूर्वीच्या काळी लाकडाचं हँगर आपण म्हणू शकतो. सो त्याने काय केलं तर ते काय म्हणते बघा, नागदंते म्हणजे काय तर खुंटी ती त्याने लावलेली होती आणि त्याला आपला जो मटका आहे म्हणजेच काय तर जे घट आहे ते अडकवलं होतं आपण म्हणू शकतो. ओके. बघा आता तमच्या घटम त्याने काय केलं ते जे घट होतं ते नागदंते म्हणजे काय तर खुंटी जे आहे त्याला आपण बांधलेलं होतं आणि बांधायला रजवा वापरली होती. रजवा म्हणजे काय दोरीने ते बांधलेलं होतं. म्हणजे असं आपण म्हणू शकतो बघा, असं हँगर होतं तिथे तो मटका लावलेला होता असं आपण म्हणू शकतो. ओके. आणि हे बघा असं हँगर असतं, असं मटका लावलं आणि दोरीने ते बांधलेलं आहे. पुढे आता आणि तस्याद असतात आणि त्या घटम म्हणजे काय तर मटक्याच्या एकदम खाली त्याने कटम म्हणजे काय तर चटई त्याने ती प्रसार्य म्हणजे पसरवलेली होती. बघा चटई आहे. सततम तद्विषयी चिंतन सहसुप्त आणि त्या मटक्याकडे तो सतत पाहत होता आणि त्या मटक्याबद्दल आपण म्हणू शकतो की सतत तो चिंता करत होता म्हणजे विचार करत होता आणि त्याचा आता काय विचार करत होता ते आपल्याला समजेल. चिंतन आणि विचार करता करताच तो झोपला. सहसुप्त म्हणजे झोपला, सुप्त म्हणजे झोपणे. चिंतन तो विचार करतो. काय विचार करतो? यत् परिपूर्णाय घटस्थात सक्तुपिष्टेन वर्तते. तर तो काय विचार करतो बघा, यत् परिपूर्णयम घटस्थावत सक्तुपिष्टेन वर्तते. म्हणजे तो काय म्हणतो की या घटामध्ये म्हणजेच काय तर या मडक्यामध्ये काय आहे परिपूर्ण म्हणजे पूर्ण भरलेले सक्तूचं पीठ आहे. तो विचार करतो की आपल्याकडे पूर्ण भरलेलं सक्तूचं पीठ आहे, पूर्ण मटक्याभर भरलेलं सक्तूचं पीठ आहे असं तो विचार करतो. आता बघा तो काय काय विचार करतो. यदि दुर्भिक्षम भवती, यदि म्हणजे जर कधी, दुर्भिक्षम म्हणजे काय तर आपण म्हणू शकतो की दुष्काळ. जर कधी दुष्काळ झाला तरीही म्हणजे तर मी काय करेल अस्य विक्रयणेन असं आहे ते. तर तो विचार करतो की माझ्याकडे पूर्ण सक्तूचं पीठ भरलेला एक मटका आहे. तो म्हणतो की यदा कदाचित जर कधी दुर्भिक्षम म्हणजे दुष्काळ झाला तर मी काय करेल, हे जे माझ्याकडे मटका आहे पूर्ण भरलेलं हे जे घट आहे ते विक्रयणेन म्हणजे मी हे पूर्ण घट जे आहे ते विकेल. रूप्यकाणां शतम प्राप्स्यामी आणि 100 रुपये मी त्याच्यातून प्राप्त करेल. याच्यात तुम्हाला जे पिंक कलरचे बॉब दिले आहेत ते तुम्हाला भविष्यकाळ दर्शवतात. ओके. सॉरी. सो तो विचार करतो की जर कधी दुर्भिक्षम म्हणजे दुष्काळ झाला तर मी हे पूर्ण मटक्यातलं जे पीठ आहे ते सगळं विकेल आणि 100 रुपये प्राप्त करेल. आता त्याच्यातून तो काय काय करेल बघा.
ततस्तेन बघा आता, ततस्तेन अहम, त्याच्यातून 100 रुपयातून मी काय करेल, अजाद्वयम, अज म्हणजे काय तर गोट, द्वयम म्हणजे 2, क्रेष्यामी म्हणजे विकत घेईल. तुम्ही बोकडा आणि बकरी ऐकली आहेत का, तर ते तो म्हणतो की मी मेल आणि फिमेल असे 2 आपण म्हणू शकतो की गोट घेईल, समजते. तर तो म्हणतोय की मी 2 मेल आणि फिमेल अशा 2 गोट्स घेईल असं तो म्हणतो आहे, बोकडा आणि बकरी असं घेईल. ततम ततः काय म्हणताय ते बघा, ततः षाण्मासिक प्रसवशात ताभ्याम युतः भविष्यति. ततः म्हणजे ते दोघं जे आहेत त्यांना षाण्मासिक म्हणजे 6 महिन्यानंतर, प्रसवशात म्हणजे काय तर 6 महिन्यानंतर त्यांना लहान पिल्लू होतील, समजते. आणि त्या पिल्लांचा हळूहळू करत युतः म्हणजेच काय ते ग्रुप होईल, भविष्यती म्हणजे होईल, छोटे छोटे बाळं होतील त्यांना. ततो अजाबिही असं आहे ते, ततो अजाबिही. मित्रांनो, जेव्हाही इंग्लिशमधला हा एस असतो ना, तो नेहमी आपण जेव्हाही संधी करतो तेव्हा तो अ होतो. तर ते काय म्हणताय, ततो अजाबिही प्रभूताः धेनुः ग्रहिष्यामि. त्यानंतर ते सगळे जे आहेत गोड्स जे आहेत, छोटे पिल्लू वगैरे ते सगळे मी विकेल. आणि प्रभूता म्हणजे भरपूर, मी धेनुः म्हणजेच काय तर गाय, मी धेनू म्हणजेच भरपूर गाय मी विकत घेईल. त्यानंतर म्हणजेच आधी तो गोट म्हणजे काय तर मेल फिमेल घेईल आणि त्यानंतर मग त्यांना लहान लहान पिल्लू होतील आणि ते सगळे विकेल आणि त्यानंतर मी भरपूर अशा गायी घेईल. धेनू बिही म्हैशी, जे गायी आहेत ते विकेल. त्यानंतर म्हैशी म्हणजे म्हशी घेईल, म्हशी बिही, नंतर वडवा, म्हशींना विकून मी वडवा म्हणजे काय तर मेल फिमेल हॉर्स मी घेईल. वडवा प्रसवतः, मग नंतर वडवा जे आहेत मेल फिमेल त्यांना पण छोटे छोटे पिल्लू होतील. आणि प्रभूतः अश्वाहा बघा, प्रभूतः अश्वा भविष्यन्ते, आणि माझ्याकडे भरपूर सारे अश्व म्हणजे घोडे होतील. ओके, तेषां विक्रयणा प्रभूतम, त्या सगळ्यांना विकून मी भरपूर सोनं प्राप्स्यामी म्हणजे प्राप्त करेल. सुवर्णेन, त्या सुवर्णाने मी चतुशालहम, चतु म्हणजे 4, शालम म्हणजे हाऊस, मी 4 फ्लोअरचं घर बांधेल. बघा किती स्वप्न पाहतोय तो. गृहम संपत्स्यते असं आहे ते. सॉरी, थोडं थ्रोट इन्फेक्शन झालं आहे मला, सॉरी. ते काय म्हणताय, सुवर्णेन चतुशालम गृहम संपत्स्यते म्हणजे काय तर तो म्हणतोय की मी ते सोनं सगळं विकेल आणि त्यानंतर मी 4 फ्लोअरचं घर घेईल. बघा त्याचे किती स्वप्न आहेत. नंतर बघा, ततः कश्चित धनिक, त्यानंतर कोणत्या तरी धनिक म्हणजे काय तर खूप असं अमीर व्यक्ती. ओके, प्राप्त वयस्का, बघा मी पूर्ण लाईन वाचते आधी. ततः कश्चित धनिक प्राप्त वयस्का रूपाढ्या कन्या मह्यम दास्यति. ततः म्हणजे त्यानंतर माझ्या 4 फ्लोअरचं घर झाल्यानंतर, कश्चित म्हणजे कोणता तरी धनिक, प्राप्त वयस्का म्हणजे काय तर वयात आलेली, रूपाढ्या म्हणजे खूप आपण म्हणू शकतो की सुंदर अशी कन्या मला देईल लग्नासाठी. आवयोः पुत्रः भविष्यति, त्यानंतर थोड्या दिवसांनी थोड्या महिन्याने मला पुत्र होईल. तस्यां सोमशर्मा इति नाम करिष्यामी, आणि त्याचं नाव मी सोमशर्मा ठेवेल. बघा त्याने त्याच्या मुलाचं नाव देखील सोचून ठेवलं होतं, विचार करून ठेवलं होतं. ततः सह जानू चलन योग्य भविष्यति, जानू म्हणजे काय तर गुडघा, जेव्हा तो आपण म्हणतो ना की क्राउलिंग म्हणतो, रांगणे, तर तो म्हणतो की जेव्हा माझा मुलगा रांगेल, ओके, रांगण्याच्या योग्य होईल, क्राउलिंग करेल, तेव्हाच ती स्टोरी तो सांगत आहे. एकदा सोमशर्मा माम दृष्ट्वा, एकदा सोमशर्मा मला पाहून, मत समीप म्हणजे माझ्याजवळ येईल, समीप म्हणजे जवळ येणे, आगमिष्यती म्हणजे येतो तो. सोमशर्मा माझ्याजवळ मला पाहून येतो. ततोहम कोपाविष्ट, तेव्हा मला कसला तरी राग आलेला असेल, मी खूप ताणतणावात असेल, माझ्याकडे खूप आपण म्हणू शकतो फॅक्टरी आहे, हे ते, माझ्याकडे खूप सारे कामं असेल, त्यामुळे मी जरा रागवलेला असेल. कोप म्हणजे काय तर रागवलेला असते, कोपाविष्ट. तर तो म्हणतोय की एकदा काय होतं की जेव्हा सोमशर्मा रांगायला लागेल तेव्हा एकदा तो माझ्याजवळ येतो, म्हणजे त्याला मी दिसतो आणि तो माझ्याजवळ येतो, आणि त्यावेळेस मी खूप रागवलेला असेल. ओके, कोपाविष्ट अभिदास्यामी भार्याम, अभिदास्यामीचा अर्थ म्हणजेच बोलणे, म्हणजेच काय तर तो काय म्हणतो की जेव्हा माझा मुलगा रांगेल तेव्हा तो एकदा माझ्याजवळ येईल मला पाहून, आणि तेव्हा मी खूप रागवलेला असेल,
आणि तेव्हा मी अभिदास्यामी म्हणजे मी बोलवेल. कोणाला? तर भार्याम. भार्याम म्हणजे माझ्या पत्नीला मी बोलवेल. आणि मी काय म्हणेल बरं? गृहाण बालकाम. असं मी आपण म्हणू शकतो ना की एकदम असं रुबाबात म्हणेल गृहाण बालकाम, म्हणजेच आपल्या मुलाला घे. इति असं तो म्हणेल. कोण म्हणेल? तर स्वभाव कृपणः त्याच्या बायकोला म्हणेल. सा अपि मम वचनम न श्रोष्यती. आणि ती जी आहे माझी बायको ती माझं बोलणं ऐकणार नाही. श्रोष्यती म्हणजे ऐकणे. तावत काले आणि त्यानंतर थोड्या वेळातच कश्चन कुकरः तत्र आगमिष्यती. तावत काले म्हणजेच काय? तर त्या काळीच एक कोणता तरी कुकरः म्हणजेच काय? तर कुकर नाही बरं, कुकरः म्हणजे कुत्रा. एक कोणता तरी कुत्रा आमच्याजवळ येईल. आगमिष्यती म्हणजे येईल. सोमशर्मा तस्मात भीतः भविष्यती. सोमशर्मा त्या कुत्र्याला पाहून खूप घाबरून जाईल. ततोहम समुत्थाय लगुडेन तम कुकरम ताडयिष्यामी. त्यानंतर मी माझ्याजवळच असलेली लगुडेन, लगुड म्हणजे काय? तर स्टिक. माझ्याजवळच असलेली स्टिक मी त्या कुत्र्याला मारेल. त्या स्टिकने त्याला मारेल असं. ओके. ताडयिष्यामी म्हणजे मारेल. एवं स्वप्नमग्नः ध्यानस्थितः सह तथैव लगुड प्रहारम अकरोत्. म्हणून मग काय होतं की तो मारेल असं झालं. आणि मग एवं स्वप्नमग्नः आणि तो काय होता? स्वभाव कृपणा. तो स्वप्नात मग्न होता. म्हणजे तो स्वप्न पाहत होता मी हे करेल, मी ते करेल, मग मी कुत्रा येईल, मग मी त्याला मारेल, असं तो स्वप्नात मग्न होता. ध्यान स्थित. आणि आपण म्हणू शकतो की त्याचं लक्ष नव्हतं. सह तथैव लगुड प्रहार अकरोत्. आणि तो स्वप्नातच काठीने असं वरती असं त्याने प्रहार केला. आता बघा, तर तो हम समुत्थाय हे झालेलं आपलं. ओके. एवं स्वप्नमग्नः ध्यानस्थितः सह तथैव लगुड प्रहारम अकरोत्. 3 लगुड प्रहारेण. आणि तो स्वप्नात मग्न असतो आणि त्याने अशी स्टिक वरती मारली. आणि काय होतं? 3 लगुड प्रहारेण. त्याच्या लगुड स्टिकच्या प्रहाराने काय झालं? सक्तुपिष्टेन पूर्ण. सक्तूच्या पिठाने भरलेला ते जे घट होता तो भग्न म्हणजे फुटतो असा. आणि सगळं पीठ त्याच्या चेहऱ्यावर पडतं. स्वभाव कृपणः सह पांडुरताम अकच्छत. आणि स्वभाव कृपण जो होता तो त्या पिठाने पांढरा होतो. म्हणजे काय? तर तो पांढरा होऊन जातो पूर्ण. सगळं पीठ त्याच्या अंगावर पडतं. अतः ब्रवीमि. म्हणूनच असं म्हणतात अनागतवती चिंताम संभाव्यम करोति यः. सह एव पांडुरः शेते सोमशर्मा पिता यथा. अनागत म्हणजे न येणारे. चिंता संभाव्य म्हणजे काय? तर मी तुम्हाला आता अर्थच सांगते डायरेक्ट. बघा, अनागतवती म्हणजे काय? तर न येणारी. चिंता म्हणजे काळजी. संभाव्य म्हणजे असंभव. करोति हो म्हणजे जो व्यक्ती कोणती तरी गोष्ट झालीच नाही त्याच्याबद्दल खूप चिंता करतोय. अनागतवती म्हणजे न झालेली गोष्ट चिंता करतोय म्हणजे त्याच्याबद्दल खूप विचार करतोय. संभाव्य म्हणजे असंभाव्य म्हणजे काय? ती गोष्ट झालीच नाहीये. समजते का तुम्हाला? करोति हो जो व्यक्ती अनागतवती म्हणजे काय? तर काही गोष्ट झालेलीच नाहीये तरी त्याच्याबद्दल चिंता करतो खूप. तो कसा होतो? सह एव पांडुर हो. तो पांडुर हो म्हणजे काय? तर पांढरा होतो. शेते सोमशर्मा पिता यथा. सोमशर्मा पिता म्हणजे स्वभाव कृपणासारखा तो पांढरा होतो. आता या लाईनमध्ये तुम्ही असं घेऊ नका की खूप विचार केल्याने आपण पांढरे होऊन जातो. असं काही नसतं. याचा एक अर्थ आहे दडलेला. तुम्ही एक म्हण ऐकली का? तेल पण गेलं तूप पण गेलं. म्हणजेच काय? तर जो व्यक्ती एखादी गोष्ट झालीच नसेल आणि त्याच्याबद्दल खूप विचार करतो. आता आपण पण भरपूर वेळा करतो की मी हे करेल, मी ते करेल, मी असं करेल, पण तसं करेल. समजते का? सो त्यांनी शेवटच्या लाईनमध्ये एक कन्क्ल्युजन दिलेलं आहे की कधीही जी गोष्ट झालेली नाही आहे त्याच्याबद्दल चिंता करू नका. आणि जी गोष्ट संभव झालेली नाही आहे, असंभव आहे, त्याच्याबद्दल चिंता करू नका. नाही तर तुम्ही देखील पांडुरह म्हणजे पांढरेवाल सोमशर्माच्या पिता सारखे. पांढरेवाल म्हणजे काय? तर त्या सोमशर्माच्या पिता म्हणजे स्वभाव कृपणाचं कसं झालं की त्याच्याकडे भिक्षेतून त्याला प्राप्त झालेलं जे सक्तूचं पीठ असतं ते पण गेलं आणि सगळंच त्याचं आपण म्हणू शकतो की त्याच्याकडे जे पण होतं ते सगळंच चाललं गेलं. समजते? अतिविचार केल्यामुळे त्याच्याकडे जे पण होतं ते सगळं गेलं. म्हणजेच तुम्ही अतिविचार करू नका. जी गोष्ट संभव नाही आहे त्याच्याबद्दल जास्त विचार करू नका. समजते? सो आय होप तुम्हाला ही संपूर्ण गोष्ट समजलेली आहे. जर तुम्हाला कोणत्याही शब्दाचा जर अर्थ समजला नसेल तर आम्हाला कमेंट्समध्ये विचारा. मी नक्कीच तुम्हाला सगळे रिप्लाय देईन. सो
थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. प्लीज 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 सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तो फ्री आहे ना. सो थँक्यू सो मच.